तर आपण पाहतोय फहीम खान याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। नागपूर हिंसाचारामधला म्होरक्या फहीम खान याच्या घरावरती आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। आरोपी फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। फहीम खानला या सगळ्या संदर्भात अटक केली असताना आता त्याच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर महापालिकेकडून नोटीस जारी करण्यात आली होती आणि आता त्याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। हिंसाचार प्रकरणामधला फहीम खान हा दोषी आहे आणि फहीम खानच्या घरावरती आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात झालेला आंदोलन आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी दगडफेक झाली होती, जाळपोळ करण्यात आली होती। दोन जमाव एकत्र येऊन त्यांनी जाळपोळ दगडफेक केली होती आणि हे सगळं करवून आणणारा किंवा घडवून आणण्याच्या मागे जे नाव होतं ते फहीम खानचं होतं आणि फहीम खानला या संदर्भात अटक देखील करण्यात आलेली आहे। आणि आता सध्या महापालिकेकडून नोटीस जारी करून त्याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात येतोय। हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खान हा दोषी आढळलेला आहे। या प्रकरणामध्ये जवळपास 105 जणांना ताब्यात घेतलेला आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्या दिवशी जो सगळा प्रकार झाला होता त्या घटनेनंतर संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती। नागपूरमधल्या त्या सगळ्याच घटनेला एक हिंसात्मक वळण त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं। दोन जमाव एकत्र आले होते, त्यांनी जाळपोळ केली होती, दगडफेक केली होती, पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली होती आणि त्यानंतर या सगळ्याचा जो म्होरक्या आहे, या सगळ्याच्या मागे जे नाव होतं तो अर्थात फहीम खानचं नाव समोर आलं होतं आणि फहीम खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आता त्याच्या घरावरती बुलडोझर चालवण्याचं काम महापालिकेकडून करण्यात येत आहे। हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खान हा दोषी आहे आणि त्याच्या घरावरती आता बुलडोझर चालवण्यात येतोय। संजय बागमधील या अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर चालवण्यात येतोय। फहीम खानचा आणखी कोणकोणत्या गोष्टींमध्ये हात आहे हे देखील या सगळ्या घटनांमुळे समोर येणार आहे। नागपूरमधल्या हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खानचं नाव समोर आलं होतं। आरोपी फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात येतो आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळी जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती त्यामध्ये आयत असलेली चादर जाळण्यात आली अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या आणि या घटनेला हिंसक वळण आलं होतं। संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास ही दंगल उसळली होती। दोन जमावांकडून एकत्र येत हजारोच्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी दोन जमावाकडून एकत्र आले होते आणि त्यावेळी दगडफेक करण्यात आली होती, जाळपोळ करण्यात आली होती, गाड्यांवरती दगड फेकण्यात आले होते, पोलिसांवरती देखील दगड फेकण्यात आले होते। यामध्ये अनेक पोलीस देखील जखमी झाले होते। कुऱ्हाडीने हल्ला एका पोलिसांवरती करण्यात आला होता आणि या सगळ्या घटनेनंतर काही दिवस त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती। नागपूरमधल्या काही भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती। ही संचारबंदी हळूहळू टप्प्याटप्प्याने उठवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या घटनेमागे ज्याचं नाव होतं तो फहीम खान, त्या फहीम खानला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्याच्या अनधिकृत घरावरती तोडक कारवाई करण्यात येते आहे। फहीम खानच्या अनधिकृत घरावरती बुलडोझर चालवण्यात येतो आहे। आरोपी फहीम खानला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता महापालिकेने नोटीस जारी करून, नागपूर महापालिकेकडून नोटीस जारी करून त्याच्या घरावरती आता बुलडोझर चालवण्यात येतो आहे। नागपूर हिंसाचारातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे फहीम खान। या हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खानला दोषी ठरवण्यात आलं होतं। यावरून सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडूनही जोरदार हल्लाबोल केला जात होता आणि हा जो सगळा हिंसाचार झालेला आहे, बाहेरचे कोणीतरी नागपुरामध्ये येऊन हा हिंसाचार केला असं बोललं जात होतं आणि या सगळ्यामागे कोण असेल असा प्रश्न उपस्थित होत होता आणि त्यानंतर आरोपी फहीम खानचं नाव या प्रकरणी समोर आलं होतं आणि आरोपी फहीम खानला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता नागपूर महापालिकेकडून ही नोटीस जारी करण्यात आली होती आणि त्याच्या घरावरती अनधिकृत बांधकाम असल्यामुळे आता बुलडोझर चालवण्यात येतो आहे। फहीमच्या घरावरती ही तोडक कारवाई करण्यात येते आहे। संजय बागमध्ये हे त्याचं अनधिकृत घर आहे आणि त्या बांधकामावरती आता बुलडोझर चालवण्यात येतोय। नागपूर महापालिकेकडून ही तोडक कारवाई करण्यात येते आहे। नागपूर हिंसाचारामधलं महत्त्वाचं नाव मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता ही तोडक कारवाई करण्यात येते। नागपूर हिंसाचारामध्ये अनेक पोलीस जखमी झाले होते। एका पोलिसावरती तर
कुऱ्हाडीने हल्ला देखील करण्यात आला होता। अनेक नागरिक देखील यामध्ये जखमी झाले होते आणि या जखमी झालेल्या नागरिकांमध्ये एकाचा मृत्यू देखील या प्रकरणामध्ये झाला होता। औरंगजेबाची कबर हटवावी न हटवावी या प्रकरणावरून हा सगळा वाद निर्माण झाला होता। त्या संदर्भातलं आंदोलन राज्यभरामध्येच होत होतं आणि तशाच पद्धतीने ते नागपूरमध्येही झालं। मात्र नागपूरमधल्या या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागलं होतं। नागपूरमधल्या आंदोलनामध्ये आयत असलेली चादर जाळली गेली अशा अफवा पसरवल्या गेल्या आणि त्यानंतर संध्याकाळी या सगळ्या आंदोलनाला एक हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। दगडफेक करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। जवळपास 200 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर 2 ते 3 दिवस संचारबंदी लागू होती आणि ही संचारबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आता वातावरण शांत असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मात्र आरोपी फहीम खान याच्या घरावरती आता तोडक कारवाई करण्यात येते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हितेश, आज फहीम खानच्या घरावरती महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येते, अधिकचा तपशील? नक्कीच बघितलं गेलं तर फहीम खान हा 17 तारखेच्या दंगलीचा जो आहे मुख्य आरोपी जो आहे तो मानला जातो, मास्टर माइंड हा मानला जात आहे आणि त्याचं जे अनधिकृत घर आहे नागपूरमधलं ते अनधिकृत घरावर जो आहे पहिला बुलडोझर जो आहे चालताना आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने जर बघितलं गेलं तर फहीम खान हा मुख्य जो आहे आरोपी असल्याचं जे आहे हे दावा जो आहे तो केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे संपूर्ण त्याचं घर जे आहे हे खाली करून घरातल्या लोकांना जे आहे बाहेर काढून हा बुलडोझर चढवताना आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने संपूर्ण घर जे आहे ते निस्तेनाभूत करताना इथे पाहतो आहोत। हे अनधिकृत घर असल्याचं जे आहे नागपूर महानगरपालिकेकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे अनधिकृत घर पाडताना पाहतो आहोत। विद्युत जे कनेक्शन आहे ते देखील याचं काढण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर घर पाडण्याचं काम जे आहे ही कार्यवाही जी आहे ती महानगरपालिकेकडनं करताना जे आहे पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण त्याचं जे 2 माळ्याचं जे घर आहे ते पहिल्या माळ्यापासून तर पूर्ण निस्तेनाभूत करतानाचं हे जे काम आहे इथे करताना आपण पाहतो आहोत। हा त्या दंगलीतला मुख्य आरोपी जो आहे तो सांगितल्याचं आपण बघतो आहोत आणि त्यामुळे हे त्याचं अनधिकृत जे घर आहे ते तोडताना जे आहे ते आपण पाहतो आहोत। जी हितेश, एकंदरच घराचा आकार बघता हे घर फार मोठं आहे आणि दुसरीकडे म्हणजे फहीम खानची जर पार्श्वभूमी ऐकली तर त्यावरून त्याच्याकडे अजूनही काही संपत्ती असेल असं दिसतंय। त्याची जी अजून काही संपत्ती आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? ती अजून किती संपत्ती त्याची अनधिकृत आहे या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच बघितलं गेलं तर जे सगळ्यात अगोदर जे आहे तो त्याचं इथलं नागपूरचं राहतं घर जे आहे ते तोडण्याचं काम इथे चालू झालेलं आहे आणि त्यानंतर जे आहे इथून पुढे त्याची किती संपत्ती आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ती महानगरपालिकेकडनं करताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे जे आहे आता इथून पुढची जी कारवाई आहे त्याची उर्वरित जी संपत्ती आहे त्यावर देखील कारवाई होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र मुख्य आरोपी जो आहे नागपूरच्या दंगलीमधला जो मुख्य आरोपी आहे तो फहीम खान याच्या घरावर जे आहे आता सध्या बुलडोझर चढताना पाहतो आहोत आणि त्याला देखील जे आहे त्याच्यावर देशद्रोहाचा जो आहे त्याच्यावर आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि सध्या त्याच्यावर चौकशी देखील चालू असल्याचं जे आहे पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र सध्याचे हे दृश्य जर आपण बघितले तर फहीम खान जो आहे त्याचं जे निवासी स्थान आहे नागपूरमधलं हे संपूर्ण तोडण्याचं आता हे काम इथे चालू झालेलं आहे आणि इथून पुढे त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीची जी आहे बाकीची प्रॉपर्टी जी आहे त्याकडे जी पालिका असेल किंवा प्रशासन असेल हे कशा पद्धतीने बघतं आणि त्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाईल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। हे बघा, हे जे आहे संपूर्ण कॉर्नरचं जे घर आहे हे घर त्याचं पूर्ण निस्तेनाभूत करताना आपण इथे पाहतो आहोत। एकही इंच जागा जी आहे इथे सोडल्या जाणार नाही। संपूर्ण एकूण एक वीट जी आहे याच्या घराची ती तोडण्यात येणार आहे
ज्या पद्धतीचं हे काम आपण बघतो आहोत त्यानुसार आताचे जे हे दृश्य आहेत हे खूप महत्वाचे दृश्य जे आहे आपण बघतो आहोत त्याचं एकही वीट या घराची इथे शिल्लक सोडण्यात येणार नाही। जी अगदीच हितेश, आपण त्याची पार्श्वभूमी पाहता त्याचे काही समर्थक देखील असते। महापालिकेची ही जी कारवाई चालू आहे ती योग्यरित्या चालू आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, मात्र त्याच्या समर्थकांनी काही विरोध दर्शवलेला नाहीये ना? नक्कीच आतापर्यंत इथे जे आहे इथे कोणीच विरोध दर्शवलेला नाही आहे। त्या मागे जर बघितलं गेलं तर इथे पोलिसांचा जो आहे फौज फाटा जो आहे तो खूप मोठा फौज फाटा जो आहे इथे पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हे बॅरिगेड जे आहे पोलिसांकडनं जे बॅरिगेड आहे ते सगळे लावताना जे आहे ते पाहतो आहोत आणि आता बुलडोजर जो आहे तो चालू आहे। त्याच्यानंतर अजून बाकीचे जे कार्यवाही आहे ही देखील इथे होणार आणि त्याप्रमाणे याचं जे आहे संपूर्ण घर जे आहे हे निस्त्रभूत करणार। ही बघा हे इथनं अजून एक जेसीबी जी आहे ही तिकडे नेता आतमध्ये चाललेली आहे। जो काही मटेरियल इथे पाडलेला आहे तो मटेरियल उचलण्याकरिता जे आहे आता ही जेसीबी जात आहे आणि प्रत्येक वीट त्याच्या घराची एकूण एक वीट जी आहे ती इथनं निस्तेनाभूत करणार आहे आणि हे अनधिकृत घर त्याचं जे आहे ते पाडण्याचं काम इथे या मनपाकडनं जे आहे ते चालू असल्याचं आपण पाहतो आहोत। अगदीच हितेश, फहीम खानच्या नातेवाईकांकडून या संदर्भात काही वक्तव्य समोर आलंय का? नक्कीच अजूनपर्यंत त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचं म्हणणं होतं की घर तोडू नका, मात्र जे कारवाई आहे ती कडक पद्धतीने जी आहे ती करताना पाहतो आहोत। सकाळी ज्यावेळी मनपा इथे आले होते त्यांचे कर्मचारी असतील अधिकारी असतील ते जेव्हा इथे आले होते त्यावेळेस त्यांनी विरोध देखील केल्याचं जे आहे माहिती प्राप्त झालेली आहे। मात्र जी काही कारवाई सध्या चालू आहे त्यानुसार त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे कुठेच कोणाचंच न ऐकता जे आहे ही कारवाई करताना आपण पाहतो आहोत। सगळ्यात अगोदर त्याचं घर खाली करण्यात आलं, घरातल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर आता जे आहे एकूण 1 इंच त्याची जी घराची भिंत आहे ती पूर्णपणे पाडण्यात येत आहे, निस्तेनाभूत करण्यात येत आहे आणि इथून ही जी कारवाई आहे ही पूर्ण घर त्याचं पडेपर्यंत ही कारवाई चालू असणार आहे आणि त्यानंतरची बाकीची त्याची काही संपत्ती असेल त्याकडे देखील प्रशासनाचं लक्ष आहे आणि त्यावर देखील कारवाई होईल का हे प्रशासनाकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मात्र सध्या त्याचं जे आहे संजय पाक कॉलनी इथलं हितेश या संदर्भात आणखी माहिती घेणारच आहोत। तुम्ही असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत आमदार प्रवीण दटके जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय। जी जी हिंसाचार प्रकरणात ही खरं तर खूप मोठी आता घटना घडते आहे। त्या ठिकाणी फहीम खानचा जो अनधिकृत बांधकाम होतं त्यावरती आता बुलडोझर चालवण्यात येतो आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, त्याला कालच त्याला 24 तास नोटीस दिला होता। महानगरपालिकेने कॅवेट पण टाकलं होतं। जवळपास 900 स्क्वेअर फूट NITचा प्लॉट आहे त्यांच्या आईच्या नावाचा असं मला आता कळलं आहे आणि नियमानुसार महानगरपालिका कोर्टाचे आदेश असतील नियम कायद्यानुसार कारवाई सुरू आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी 2 धर्मामध्ये 2 समाजांमध्ये दुही करण्याचा त्यांच्यामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला अशा प्रत्येकावर अशी कारवाई व्हावी अशी समागमन होतं आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू। जी अगदीच, मात्र आपण पाहिलं हे राज्यभरामध्येच औरंगजेबाची कबर उठवावी यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। नागपूरमध्ये मात्र याला खूप मोठं हिंसक वळण लागल्याचं पाहिलंय। यामागे काही विशेष असं उद्देश होता का असं आपल्याला वाटतंय का? पासूनच मी 17च्या रात्रीपासून सांगतोय की हे पूर्ण फॅब्रिकेटेड आहे, हे प्लांट आहे आणि काहीतरी महाराष्ट्रात घडवायचं किंवा नागपुरात घडवायचं याच्या पद्धतीने ते झालं। कारण त्या दिवशी जो काही दंगा झाला त्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या वेल प्लांड होत्या, बाहेरनं लोक आणले। आता दंगल घडली महालात आणि फहीम खान राहता तर तिकडे आपल्या उत्तर नागपुरात। जी म्हणजे महालात दंगल घडते तिथून 10 किलोमीटरवर आरोपी राहतो, याचा विचार करा। जी त्यामुळे 2